स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टरची भरती सुरू आहे। या पवित्र पोर्टर भरतीमध्ये पहिला राऊंड आपला संपलेला आहे। दुसरा राऊंड जो कन्वर्टेड होता तो पण कंप्लीट झालेला आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तो सुरू आहे। म्हणजे पवित्र पोर्टरची भरती सुरू आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आदिवासींसाठी जे राखीव शिक्षण सेवकाचे शेकडो पदे जे रिक्त आहेत, या रिक्त पदांवर CTET जे आत्ताच रिझल्ट लागला आहे, त्या आत्ताच रिझल्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि ते पात्र होणार होते, या सर्व विद्यार्थ्यांकरिता उमेदवारांना पुन्हा संधी देण्याची मागणी या ठिकाणी होत आहे। आणि ही जी मागणी आहे, ऑल इंडिया फेडरेशन आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांच्याकडनं ही मागणी होत आहे। त्या संदर्भात आजच्या पेपरला, लोकसत्ता पेपरला एक बातमी आलेली आहे, त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विद्यार्थ्यांकरता ही आनंदाची बातमी आहे। जर ही भरती होत असेल तर ही भरती 747 शिक्षण सेवकाची भरती होईल। जे 747 शिक्षण सेवकाचे पदं जी आहेत ती रिक्त आहेत, कारण CTET आणि TET पास नसल्यामुळे ही पदं रिक्त आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा, ही लोकसत्ताची बातमी आहे। लोकसत्ता हे महाराष्ट्रातील ऑथेंटिक पेपर आहे, हे आपल्याला माहिती आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षण भरतीमध्ये आवश्यक असणारी शिक्षक पात्रता म्हणजे CTET किंवा TET उत्तीर्ण नसल्यामुळे राज्यातील एकूण अनुसूचित जमातीचे 747 शिक्षण सेवकांची पदे रिक्त आहेत। टोटल 747 पदे रिक्त आहेत। मात्र शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकानंतर आदिवासी समाजातील शेकडो उमेदवार CTET परीक्षा उत्तीर्ण पदभरतीसाठी पात्रताधारक झाले आहेत। म्हणजे CTET जी आता 7 तारखेला जी झाली होती त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि हे आता भरती होण्यापूर्वी, म्हणजे भरती पूर्ण व्हायची आहे, जे विथ इंटरव्ह्यूची आहे ते, म्हणजे भरती चालू असतानाच रिझल्ट लागला आणि विद्यार्थी पात्र झालेले आहेत, म्हणजे पास झाले म्हणजे पात्र असणार आहेत। नंतर रिक्त जागांवर जुलै 2024 पर्यंत CTET उत्तीर्ण उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधी देऊन रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार पदभरती करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे। म्हणजे ज्या 747 जागा रिक्त आहेत, आता सध्या भरती सुरूच आहे, तर अशा जे विद्यार्थी CTET पास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रिफरन्स द्यायचा आणि पुन्हा विद्यार्थ्यांसाठी या 747 जागांसाठी त्यातच भरती करायची जे CTET पास झालेले आहे, अशी मागणी या ठिकाणी होत आहे। नंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थांमध्ये भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत राबवली जात आहे। यामध्ये 1 ते 5, 6 ते 8 करिता TET उत्तीर्ण असणे व विनामुलाखत नियुक्तीसाठी ही अभियोग्यता म्हणजे अभियोग्यता म्हणजे TET हे परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे केले जाते। दुसऱ्या निवड फेरीनंतर अनुसूचित जमातीतील 1 ते 5 करिता आणि 6 ते 8 गटाकरिता राज्यभरात 796 शिक्षकांची पदे राखीव होती। टोटल ही जी पदे होती ती 796 पदे टोटल होती। त्यापैकी 49 पदे जी आहेत हे रूपांतरित फेरीमध्ये भरण्यात आलेले आहेत। रूपांतरित फेरी जे कन्वर्टेड राऊंड होता त्यामध्ये 49 पदे भरण्यात आली, म्हणजे राहिलेली जे 747 पदे आहेत अद्यापही रिक्त आहे। याकरिता ही भरती पुन्हा, या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना जे TET पास झालेले आहे, या CTET मध्ये पास झाले 7 जुलैला जी झालेली एक्झाम आहे, त्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी या आपला जो फेडरेशन आहे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांच्याकडून करण्यात येत आहे। ही जर भरती झाली तर आपल्या विद्यार्थ्यांना, आदिवासी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याकरिता शासनाकडे मागणी करणं गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या जे 747 जागा रिकाम्या आहेत किंवा पद शिल्लक आहेत, याच भरतीमध्ये जर झालं, याच भरतीमध्ये जर आपली भरती जर कंप्लीट झाली किंवा या जागा जर पूर्ण भरल्या जातील तर आपल्या विद्यार्थ्यांना ते सुवर्ण संधी असणार आहे आणि पुन्हा आपल्याला प्रिफरन्स देता येईल। यासाठी आपल्याला सर्वांनी एकजूट होणं गरजेचं आहे। जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो की एकजूट होणे गरजेचं आहे, निवेदन गरजेचं आहे। निवेदन देणं, केसरकर सरांना निवेदन द्यायचे आहे, मांढरे सरांना निवेदन द्यायचे आहेत, या सर्व गोष्टी आपण एकत्रित राहून करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, याकरिता ही जी बातमी आहे, लोकसत्ताची बातमी आहे, आजची बातमी आहे, आदिवासी राखीव शिक्षण सेवकांसाठी शेकडो पदे रिक्त, म्हणजे 747 पदांची यावर भरती जर झाली तर आपल्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ही बातमी कशी वाटली हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपले मते याच्यावरती व्यक्त करा। विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या असेच नवीन अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहे हे आपल्याला कायमस्वरूपी अपडेट देत राहतील। विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद।